वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित सिरीज चालू केलेली आहे आणि त्यामध्ये आज आपण राष्ट्रीय पुरस्कार आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांपैकी सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्याला आपण भारतरत्न पुरस्कार या नावाने ओळखतो. तर याबद्दल आज डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघतो जे काही नागरी पुरस्कार आहे, नागरी पुरस्काराची एक क्रमवारी बघितली तर त्यामध्ये आपण बघतो एकूण 4 नागरी पुरस्कार आहे. त्यामध्ये आपण बघतो भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्याखालोखाल पद्मविभूषणचा नंबर लागतो, त्याच्यानंतर पद्मभूषणचा आणि शेवटी आपण बघतो 4थ्या क्रमांकावर पद्मश्री. अशा प्रकारे नागरी पुरस्कारांचा क्रम असतो. तर मित्रांनो, राष्ट्रीय घडामोडींमध्ये आपण बघतो पुरस्काराला एक वेगळं प्राधान्य आहे आणि करंटशी रिलेटेड हा टॉपिक असतो आणि यावर प्रश्न हमखास पडतात. एक जनरल नॉलेज म्हणून सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात. भारताचे नागरिक म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. म्हणून भारतरत्न पुरस्काराबद्दल आज आपण डिटेल माहिती बघणार आहोत. अशा प्रकारे पद्मभूषण, पद्मविभूषण, बाकीचे सुद्धा पुरस्कार आहेत, तसेच वेगवेगळे राष्ट्रीय पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ते सुद्धा आपण चालू घडामोडीमध्ये कव्हर करू. एक एक टॉपिक आपण कव्हर करत जाऊ. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडीच नाही तर बाकीच्या सुद्धा विषयांचे लेक्चर आपण अपलोडेड केले आहेत, ते सुद्धा तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा कुठल्याही प्रकारची अपडेटेड माहिती यामध्ये टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील. म्हणून मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा लेक्चर लिंक शेअर करा. चला तर मित्रांनो, मग आज आपण आता भारतरत्न पुरस्काराबद्दल डिटेल माहिती पाहू. तर मित्रांनो, आपण बघतो भारतरत्न पुरस्कार आपण बघणार आहोत. मग यामध्ये आपण कसं काय अभ्यास करणार आहोत. तर भारतरत्न पुरस्कारामध्ये आपण सुरुवातीला भारतरत्न पुरस्काराबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. कधी सुरुवात झाली, कशी झाली, मरणोत्तर कसं काय पुरस्कार देता येतो, त्याच्यानंतर त्यामध्ये महत्त्वाचे पहिल्यांदा कोणाला दिले गेले, सगळे पुरस्कार वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण बघतो 2024मध्ये कुणाकुणाला पुरस्कार देण्यात आले, त्यांच्या जीवनाबद्दल सगळी डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्यांनी काही पुस्तक वगैरे लिहिले असतील ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यांची काही कारकीर्द असेल ते सगळी कारकीर्द आपण अभ्यासणार आहोत. आणि मित्रांनो, तिसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्या टप्प्यामध्ये आपण काय करणार आहोत की तुम्हाला हे लेक्चर किती ॲनालिसिस झालं, हे तुम्हाला किती लक्षात आलं, तर याचं सेल्फ ॲनालिसिस तुम्ही तिथे करू शकता. म्हणून मी यामध्ये काय करणार आहे, प्रश्नसुद्धा ॲड करणार आहे. म्हणून जे सुद्धा तुम्ही लेक्चर हे स्टार्टिंगपासून ऐकाल तर ते लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता येतील. चला तर मित्रांनो, सुरुवात करते. आपण बघतो भारतरत्न पुरस्कार आहे. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात किंवा स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारण्यात आला. तर लक्षात ठेवा, 2 जानेवारी 1954मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना झाली किंवा सुरुवात झाली. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की भारतरत्न पुरस्कार भारत सरकारद्वारे दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आणि या पुरस्कारासाठी काही शिफारस वगैरे करावी लागते का, तर या पुरस्काराची शिफारस आहे ते पंतप्रधान असतात, ते राष्ट्रपतींकडे करतात आणि यासाठी कोणत्याही औपचारिक शिफारशीची आवश्यकता नसते. महत्त्वाचं स्टेटमेंट आहे, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजेच मित्रांनो, याचाच अर्थ असा की भारतरत्न पुरस्कार कुणाला द्यायचा, कुणाला नाही द्यायचा, याची जी शिफारस आहे किंवा याचं जी निवड आहे ते करण्याचं काम कोणाचं असते, पंतप्रधान हे करत असतात. त्यांच्या दूरदृष्टीने तो विचार करत असतात. आणि आपण बघतो नंतर ते शिफारस कुणाकडे करतात, राष्ट्रपतींकडे करतात. म्हणून इथे काही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराबद्दल एक महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे हा पुरस्कार एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. किती व्यक्तींना दिला जातो? 3 व्यक्तींना. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2024मध्ये तर 5 व्यक्तींना दिला. तर मित्रांनो, याला सुद्धा अपवाद आहेत की एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 3 व्यक्तींना दिला जातो. परंतु आपण बघतो 1999मध्ये 4 व्यक्तींना तो दिला गेला होता आणि 2024साठी तो 5 व्यक्तींना जाहीर झाला आहे. आणि भारतरत्न पुरस्काराचे जे स्वरूप असते ते कसं असते, राष्ट्रपती स्वाक्षरीमध्ये सनद असते, त्याच्यानंतर पिंपळाच्या पानाचं एक पदक असते. आणि या पुरस्कारात कोणतंही अनुदान देण्यात येत नाही. हा प्रश्न विचारू शकतात की तुम्हाला घुमून फिरून प्रश्न विचारतील की भारतरत्न पुरस्कारामध्ये खालीलप्रमाणे राशी देऊ शकतात, तर तिथे तुम्हाला काही नंबर देतील आणि त्यामध्ये एक शेवटी नंबर देतील, समजा यापैकी नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं उत्तर येईल यापैकी नाही. कारण काय, भारतरत्न पुरस्कारामध्ये कोणत्याही प्रकारचं अनुदान किंवा राशी प्रदान करण्यात येत नाही. यामध्ये फक्त पिंपळाच्या पानाचं पदक, राष्ट्रपती स्वाक्षरीमधली सनद त्यामध्ये प्रदान करण्यात येते. तर मित्रांनो, समोर तुम्हाला जी इमेज दिसत आहे त्यामध्ये पिंपळाच्या पानाच्या आकाराचं पदक दिसत आहे आणि हे भारतरत्न पुरस्कारामध्ये प्रदान करण्यात येते. आपण बघतो हे जे पदक आहे याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असायला हवी. तर मित्रांनो, हे तांबे वापरून बनवण्यात आलेले असते. यामध्ये आपण बघतो की 59
मिलीमीटर म्हणजेच आपण बघतो 5.9 सेंटीमीटर असं म्हणू शकतो. इथे तुम्हाला 5.8 सेंटीमीटर दाखवलेलं आहे, म्हणजे 5.8 ते 5.9 सेंटीमीटर अशी तुम्ही रेंज पकडा, कारण कुठे कुठे रेफरन्स वेगवेगळे सुद्धा मिळत आहेत. म्हणजेच मित्रांनो 5.8 सेंटीमीटर पकडा किंवा 58 मिलीमीटर पकडा, म्हणजे सेंटीमीटरचं जर आपण मिलीमीटरमध्ये कन्वर्ट केले तर 58 मिलीमीटर होतील. मग अशा प्रकारे तुम्ही लक्षात घ्या, 58 किंवा 59 मिलीमीटर इतकी लांबी आणि रुंदी आपण बघतो 48 मिलीमीटर, म्हणजेच किती 4.8 सेंटीमीटर अशा प्रकारे त्याची काय असते तर रुंदी असते. इथे 4.7 सेंटीमीटर रुंदी दाखवली आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे रेंज पकडा 4.7 सेंटीमीटर ते 4.8 सेंटीमीटर. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3.1 मिलीमीटर एवढी जाडी त्याची सांगितलेली आहे. म्हणजे मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे पदक आहे याबद्दल त्याची रुंदी, लांबी आणि जाडी बघितली. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ताम्रपटाच्या दर्शनी बाजूवर मध्यभागी एक सूर्याचं प्लॅटिनम धातूपासून तयार केलेलं एक चित्र असते. आणि हे जे ताम्रपट आहे याची संपूर्ण किनारी जी असते ना ते सुद्धा प्लॅटिनियमची असते. आणि आपण बघतो सूर्याच्या चिन्हासह त्या ठिकाणी भारतरत्न असं लिहिलेलं असते, तुम्हाला इथे दिसत असेल. आणि त्याच्या पाठीमागील बाजूस आपण बघतो अशोकस्तंभ आहे व त्यालाच लागून सत्यमेव जयते असा संदेश त्यामध्ये लिहिलेला असतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ताम्रपट आहे ते सहजपणे गळ्यात अडकवता येते आणि त्याला पांढऱ्या रंगाची रिबीन जोडलेली असते. अशा प्रकारे जो काही पुरस्काराचा आकार आहे, त्यामधले पदक आहे, त्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे त्या पुरस्कारामध्ये नियमामध्ये काही बदल झाले ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. सुरुवातीला काय होतं, 2011च्या आधी हा पुरस्कार फक्त कला आहे, साहित्य आहे, विज्ञान आहे, सार्वजनिक सेवा आणि खेळ आहे इत्यादी क्षेत्रामध्ये जे काही नाविन्यपूर्ण कामगिरी केली असेल त्याच्यासाठी देत असत. परंतु आपण बघतो 2011पासून हा जो पुरस्कार आहे कोणत्याही क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येतो. म्हणजेच मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की आता जो हा पुरस्कार आहे तो विशिष्ट क्षेत्रातील कामगिरीसाठी मर्यादित राहिलेला नाही, तर कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कोणत्याही भेदभावाशिवाय त्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. म्हणून भारतरत्नाचं हे एक वैशिष्ट्य आहे. तर मित्रांनो आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतरत्न जे काही प्राप्त विजेते असतात त्यांना भारतीय प्राधान्यक्रमामध्ये, जसं आपण अग्रक्रम तालिका आहे त्यामध्ये आपण बघतो की राष्ट्रपती प्रथम क्रमांकावर असतात, उपराष्ट्रपती द्वितीय क्रमांकावर, त्याच्यानंतर पंतप्रधान तृतीय क्रमांकावर. अशा प्रकारे जी काही अग्रक्रम तालिका आहे त्यामध्ये आपण बघतो जे काही भारतरत्न प्राप्त विजेते असतील त्यामध्ये आपण बघतो त्यांना कितव्या क्रमांकावर क्रमांक दिला जातो तर 7A असा क्रमांक दिला जातो. म्हणजेच 7A या स्थानावर ते अग्रक्रम तालिकेमध्ये मोडतात. तर आपण आता समोर मित्रांनो 2024चे जे काही भारतरत्न विजेते आहेत त्यांच्याबद्दल डिटेल माहिती बघणार आहोत. म्हणजे आता आपण पार्श्वभूमी बघितली या पुरस्काराबद्दल, आणखी काही माहिती आहे ते सुद्धा आपण समोर कव्हर करू. तर मित्रांनो 2024चे जे काही भारतरत्न विजेते आहेत त्यामध्ये आपण बघतो माजी पंतप्रधान चरण सिंग आहेत, यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. बिहारचे पूर्व मुख्यमंत्री आहे कर्पूरी ठाकर, यांना सुद्धा मरणोत्तर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. नंतर लालकृष्ण अडवाणी हे जे आहेत पूर्व उपप्रधानमंत्री होते, त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच पूर्व प्रधानमंत्री नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झालेला आहे. आणि MS स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोत्तर भारतरत्न प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारे आपण बघतो 2024चे हे भारतरत्न विजेते आहेत. तर मित्रांनो आपण बघतो की आतापर्यंत म्हणजे 2024च्या आधी एकूण 48 लोकांना म्हणजे 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि 16 जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि आता आपण 2024मध्ये बघतो की 4 लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यामध्ये आपण बघतो की एकूण आता किती पदसंख्या झालेली आहे, म्हणजे भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे तर असं विचारलं तर एकूण आता 53 व्यक्ती झाले की 53 व्यक्तींना 2024पर्यंत भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आतापर्यंत 2 वेळा हा पुरस्कार रद्द करण्यात आला, कारण आपण बघतो जनता सरकार जेव्हा आलं होतं 1977च्या दरम्यान 77 ते 80 अशा प्रकारे त्यांचं सरकार होतं, त्यावेळेस त्यांनी हा पुरस्कार देणं बंद केलं होतं. आणि आणखी समोर आपण बघतो 92 ते 95 या दरम्यान हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की हा पुरस्कार किती वेळा रद्द झालेला आहे, तर 1977 ते 80 आणि 1992 ते 95 या काळामध्ये हा पुरस्कार कुणालाही देण्यात आलेला नाही. आणि तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की 2019मध्ये आपण बघतो 3 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर झाला होता. मी समोर तुम्हाला सांगतेच
की त्यामध्ये आपण बघतो की नानाजी देशमुख आहेत, प्रणव मुखर्जी आहे, भूपेन हजारिका आहे, यांना 2019मध्ये हा पुरस्कार जाहीर झाला होता. परंतु 2019च्या नंतर 2024पर्यंत तो गॅप होता. त्यामध्ये सुद्धा कोणाला पुरस्कार वितरित करण्यात आलेले नाही. त्यामध्ये आपण बघतो 20 आहे, 2020 आहे, 2021 आहे, 2022 आहे, 2023 आहे, यामध्ये कोणालाही भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नाहीत. तसंच मित्रांनो, आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुरस्काराबद्दल इथे आपण बघितलं मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले. मग मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद आधी होती का ज्यावेळेस पुरस्कार सुरू झाले होते? तर बघा 1954ला हा पुरस्कार सुरू झाला, म्हणजे आपण पुरस्कार हे सुरू झाले भारतरत्न पुरस्कार, परंतु त्यावेळेस मरणोत्तर पुरस्कार देण्याची तरतूद नव्हती. मग ही तरतूद आपण बघतो कधी करण्यात आली, तर 1966मध्ये ती करण्यात आली. आणि सगळ्यात पहिला जो पुरस्कार आहे तो कुणाला मिळाला? मरणोत्तर सर्वात आधी पुरस्कार मिळालेले कोण? तर लाल बहादूर शास्त्री आहेत, यांना पहिल्यांदा मरणोत्तर पुरस्कार मिळाला. मित्रांनो, इथे आपण 2024चे भारतरत्न विजेते बघितले, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, या भारतरत्न विजेत्यांबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे. जे परीक्षाभिमुख आणि अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती सर्व माहिती मी कव्हर केलेली आहे. तर आपण आता ती स्टार्ट करू. तर बघा मित्रांनो, कर्पूरी ठाकूर हे जे आहे ते 49वे भारतरत्न विजेता आहेत आणि त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण बघितलं होतं, मी तुम्हाला स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आतापर्यंत म्हणजे 2024च्या आधी 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, त्यापैकी 16 व्यक्तींना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. मग आपण बघतो हे जे आहेत कर्पूरी ठाकूर हे कितवे मरणोत्तर व्यक्ती असतील की ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला असेल, तर हे 17वे व्यक्ती असतील. तर मित्रांनो, कर्पूरी ठाकूर आहेत, त्यांनी भारतीय राजनीती आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे कर्पूरी ठाकूर यांना काय केलेलं आहे, तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आणि त्यांचा जन्म आपण बघतो समस्तीपूर बिहारमधले ते आहेत. तुम्हाला विचारू शकतात की कर्पूरी ठाकूर आहे ते त्यांचं जन्मस्थान कुठे आहे, कोणत्या राज्याशी ते बिलॉंग करतात, तर लक्षात ठेवा बिहार या राज्यामधले ते आहेत. आणि पहिल्यांदा 1970मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर 1977मध्ये दुसऱ्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मित्रांनो, आपण बघितलं यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन भरपूर आहे, परंतु आपण काही मोजकीच आणि महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथे घेतलेली आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता समोर आपण लालकृष्ण अडवाणी आहेत, त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. तर मित्रांनो, लालकृष्ण अडवाणी यांना का बरं भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तर संसदीय आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये योगदान देण्यासाठी लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. यांचं जन्मस्थान आपण बघतो कराची हे आहे, आणि कराची आता सध्याच्या घडीला आपण बघितलं तर पाकिस्तानामध्ये आहे. तर मित्रांनो, आपण यांच्याबद्दल अधिकची माहिती घेतली तर आपल्याला समजते की भारताचे पूर्व सूचना आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. कधी केलं आहे? 1977 ते 1979 या दरम्यान त्यांनी भारताचे पूर्व सूचना आणि प्रसारण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. तसंच भारताचे गृहमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर कधी केलं आहे? 1998 ते 2004च्या दरम्यान त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तसंच आपण बघतो उपप्रधानमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. ते कधी? 2002 ते 2004 या दरम्यान त्यांनी उपप्रधानमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे. तर मित्रांनो, आपण बघतो की लालकृष्ण अडवाणी आहेत, यांना 2015मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की लालकृष्ण अडवाणी आहेत, लालकृष्ण अडवाणींनी एक पुस्तक सुद्धा लिहिलं आहे आणि ते पुस्तकाचं नाव आहे अ प्रिझनर स्कार बुक. आणि हे जे पुस्तक आहे ते आपत्काल ही परिस्थिती होती त्यावेळेची त्या घटनांवर आधारित हे पुस्तक आहे. म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो, आपत्काल ही परिस्थिती केव्हा होती? 1975 ते 1977 या दरम्यान आपत्काल परिस्थिती होती आणि इंदिरा गांधींनी ती लावली होती. त्या दरम्यान म्हणजे त्यावर दरम्यान ज्या काही घडामोडी घडल्या असतील त्या घडामोडीशी संबंधित हे पुस्तक आहे. आणि हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर लालकृष्ण अडवाणी यांनी लिहिलेलं आहे, म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं ठरते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण लालकृष्ण अडवाणी आहे त्यांच्याबद्दल माहिती घेतली. आता समोर आपण चौधरी चरण सिंह आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे भारतरत्न पुरस्कार, आणि तो कसा झालेला आहे? मरणोत्तर प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, चौधरी चरण सिंह आहेत यांना जो पुरस्कार आहे तो संसदीय आणि शेतकऱ्यांचे अधिकार आणि त्यांच्या कल्याणासाठी काम केले यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच त्यांची ओळख आपण बघितली तर त्यांना शेतकऱ्यांचा राजनेता म्हणून सुद्धा ओळखले जाते, म्हणजे किसान राजनेता म्हणून त्यांना ओळखले जाते. आणि कोणत्या राज्याशी ते संबंधित आहेत? तर उत्तर प्रदेश या राज्याशी ते संबंधित आहेत. मित्रांनो, आपण बघितलं होतं की कर्पूरी ठाकूर आहे, कर्पूरी ठाकूर कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर बिहार या राज्याशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं लालकृष्ण अडवाणी. लालकृष्ण अडवाणी कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे? तर कराची, आणि कराची सध्या आता पाकिस्तानात आहे, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल बघितलं तर हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर प्रदेश या राज्याशी संबंधित आहेत.
आणि आपण बघतो मित्रांनो की यांच्याबद्दल की हे भारताचे 5वे प्रधानमंत्री होते, प्रधानमंत्री होते. मग त्यांचा कार्यकाळसुद्धा आपल्याला माहिती असायला हवा की 1979 ते 1980 दरम्यान ते भारताचे 5वे प्रधानमंत्री होते. आणि त्यांचं एक पुस्तकसुद्धा आहे ते आपल्याला माहिती असायला हवं, ते म्हणजे शिष्टाचार नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. भारतीय संस्कृती आणि समाज शिष्टाचाराच्या नियमावर आधारित ते त्यांचं पुस्तक आहे, म्हणून महत्त्वाचं पुस्तक आहे. तर मित्रांनो, लालकृष्ण अडवाणींचं पुस्तक कोणतं आहे ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौधरी चरण सिंग यांनी कोणती पुस्तक लिहिलं आहे ते लक्षात ठेवा. समोर आपण बघतो की भारतीय किसान दिवस. आता मी तुम्हाला इथे काय सांगितलं की चौधरी चरण सिंह आहेत, त्यांना किसान राजनेता म्हणून ओळखले जाते, म्हणजे शेतकऱ्यांचा राजनेता म्हणून ओळखले जाते. मग आपल्याला भारतीय किसान दिवस कधी असतो हे माहिती असायला हवं, तर लक्षात ठेवा. तर मित्रांनो, चौधरी चरण सिंग यांचा जो जन्मदिवस आहे 23 डिसेंबर, तर 23 डिसेंबरलाच आपण भारतीय किसान दिवससुद्धा साजरा करत असतो. कारण काय, तर कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, कारण त्यांना शेतकऱ्यांचा राजनेता असं म्हणत होते. आणि त्यांच्या नावावरच म्हणजे त्यांच्या जन्मदिवसावरच आपण काय करत असतो, भारतीय किसान दिवस साजरा करत असतो. तो कधी करत असतो, 23 डिसेंबरला. आणि त्यांचं समाधीस्थळ आपण बघतो कुठे आहे, तर किसान घाट या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण चौधरी चरण सिंह यांच्याबद्दल माहिती घेतली. मित्रांनो, आता समोर आपण PV नरसिंह राव आहे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर आपण PV नरसिंह राव यांच्याबद्दल बघितलं तर भारताला आर्थिकदृष्ट्या उन्नत बनवण्यासाठी, देश समृद्धीसाठी, विकासासाठी त्यांनी योगदान दिलं आहे. आणि याच कारणासाठी त्यांना काय दिलं गेलं आहे, तर भारतरत्न पुरस्कार हा दिला गेला आहे, म्हणजे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे. तर आपण बघतो मित्रांनो की ते कोणत्या राज्याशी संबंधित होते, तर तेलंगणा राज्याशी संबंधित होते. आधी काय होतं, आंध्र प्रदेश या राज्याशी ते संबंधित होते, परंतु आपल्याला माहिती आहे की आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्याची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आता ते दिनांक तुम्हाला सांगायचे, ते डेट सांगायचे आहे की आंध्र प्रदेशमधून तेलंगणा राज्य कधी वेगळं झालेलं आहे. तसंच आपण PV नरसिंह राव आहेत यांच्याबद्दल इतिहास बघितला, म्हणजे त्यांनी काय काय कामं केले आहेत, कुठे कुठे त्यांचं राजनैतिक कारकीर्द होती, ते सगळं आपण बघणार आहोत. ते मुख्यमंत्री म्हणून 1971 ते 1973 या दरम्यान होते, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. नंतर विदेश मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं 1980 ते 1984. तसंच गृहमंत्री 1984 मध्ये ते गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पार पाडलं आहे. त्याच्यानंतर आपण बघतो रक्षामंत्री म्हणून 1984 ते 1985 दरम्यान ते रक्षामंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं चौधरी चरण सिंह होते, ते कितवे प्रधानमंत्री होते, 5वे. आणि आपण बघतो PV नरसिंह राव आहेत, ते कितवे प्रधानमंत्री होते, तर ते 9वे प्रधानमंत्री होते. आणि 1991 ते 1996, काय म्हटलं मी, 1991 ते 1996 दरम्यान त्याचा कार्यकाळ होता प्रधानमंत्री काळाचा, म्हणजे पदाचा आपण बघतो. आणि त्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल अतिशय महत्त्वाची गोष्ट ही की त्यांना राजनीतीचे चाणक्य असं म्हटलं जात असं. आणि ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे PV नरसिंह राव आहेत यांना आर्थिक उदारीकरणाचे जनकसुद्धा म्हटलं जाते. आता यामागे बघतो आपण खूप मोठी हिस्ट्री आहे, परंतु मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, आपण बघतो की मी तुम्हाला काय सांगितलं की PV नरसिंह राव आहेत हे प्रधानमंत्री होते, भारताचे 9वे प्रधानमंत्री होते. आणि त्यांचा कार्यकाळ मी तुम्हाला काय सांगितला, 1991 ते 1996 असा त्यांचा कार्यकाळ सांगितला. मग मित्रांनो, याआधी काय झालं होतं, म्हणजे हे पंतप्रधान होण्याच्या आधी काही गोष्टी घडून गेल्या होत्या आणि त्यामध्ये आपण बघतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं जसं समोर सांगेल तशी प्रत्येक गोष्ट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एका गोष्टीच्या स्वरूपात ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहे की 1990ची गोष्ट आहे. त्यावेळेस काय होतं, GDP जो वृद्धी दर होता भारताचा तो 5.3 पर्यंत घटला होता. त्याच्यानंतर जे राजकोषीय तूट असते, राजकोषीय तूट वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या तुटीच्या संकल्पना असतात, त्यापैकी राजकोषीय तूट आहे, ते राजकोषीय तूट तब्बल 8.4 पर्यंत पोहोचली होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जर आपण 2004-05च्या GDPच्या आधारावर घेतली तर ते 7.6 पर्यंत गेली होती. आणि महत्त्वाची गोष्ट यामध्ये की जो अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज असे 2 प्रकारचे कर्ज असतात, तर त्यामध्ये भारताच्या अंतर्गत कर्जाचं जे प्रमाण होतं ते 49.7% पर्यंत गेलं होतं, म्हणजे जवळजवळ ते 50% पर्यंत गेलेलं होतं. आणि आपण बघितलं तर 90-91 मध्ये जो काही अर्थसंकल्प सादर झाला होता त्यामध्ये जवळजवळ मित्रांनो 22% खर्च जो होता तो कर्जाचं व्याज फेडण्यासाठी करावा लागणार होता. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही किती मोठी तूट जी आहे ते भारताच्या खात्यात जमा झाली होती. कारण काय होतं, आपण बघतो 22% खर्च फक्त कर्जाचं व्याज फेडण्यासाठी जाणार होता. म्हणजे एवढं मोठं आर्थिक संकट भारतावर उभं राहिलं होतं. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की वेळोवेळी आपलं कोणतं राष्ट्र मदतीला येत असते, तर रशिया आपल्याला इतिहासात डोकावून बघितलं
तर रशिया हे जे राष्ट्र आहे ते वेळोवेळी आपल्या मदतीला आलेलं आहे. परंतु त्यावेळेस काय झालं होतं, अमेरिका आणि रशियामध्ये युद्धाचं वातावरण पेटलं होतं आणि अशा वेळेस आपण बघतो रशियामध्ये जो साम्यवाद होता तो सुद्धा कोसळला होता आणि रशियाकडे आपली निर्यातसुद्धा बंद झाली होती. म्हणून रशियाकडे जे काही आपल्याला व्यवस्था मिळत होती, मिळत होतं ते सुद्धा बंद झालं होतं. म्हणजे वित्त आता मिळणं बंद झालं होतं. तसंच मित्रांनो, आपण बघतो 1990-91मध्ये काय होतं, इराकने कुवेतवर घुसखोरी केली होती आणि अशा वेळेस अमेरिकेने इराक विरुद्ध काय केलं होतं, आखाती युद्ध पुकारलं होतं. त्यामुळे तेलाच्या किमतीसुद्धा भडकल्या होत्या आणि भारताकडे तेलाच्या किमती भडकल्यामुळे चलनसाठा तर भारताकडे नव्हता. कारण आपण बघतो की भारताकडे त्यावेळेस फक्त 3 आठवडे पेट्रोलियम आयात करता येईल एवढा चलनसाठा होता. मग अशा वेळेस आपण बघतो ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, रक्त व्यवस्थित जावं यासाठी रक्तवाहिन्या असतात. तसंच त्याचप्रमाणे मित्रांनो, आपला देश चालवण्यासाठी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत चालू राहणे गरजेचं असते. तर आपल्याकडे इंधनाची सोय नव्हती आणि इंधन आयात करता येईल एवढासुद्धा आपल्याकडे चलनसाठा उपलब्ध नव्हता. आणि म्हणूनच मित्रांनो, आर्थिक तेलाच्या ज्या काही किमती आहेत त्या भडकल्या होत्या आणि यातच आपण बघतो अनिवासी भारतीय वगैरे लोक होते ते भारतामध्ये परतले होते. तसंच आणखी एक मोठा स्कॅम झाला होता यावेळेस 90-91मध्ये. आपण बघतो हर्षद मेहता घोटाळा त्यामध्ये झाला होता आणि त्याचासुद्धा परिणाम सगळा जो होता तो भारतावर झाला होता. आणि अशा वेळेस जर भारताला कोणी वाचवू शकत होतं तर ते वाचवू शकणार होतं की भारताला एक सर्वात मोठं कर्ज पाहिजे होतं, जेणेकरून भारतामध्ये आपण चलन व्यवस्था किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ते सुरळीत करू शकलो असतो. तर मित्रांनो, आपण बघतो IMF आपल्यासाठी शेवटचा ऑप्शन असला कर्जासाठी, तरीसुद्धा आपण IMFकडून जेवढी आपल्याला गरज होते, जेवढं कर्ज आपल्याला देत असते IMF पर्टिक्युलर लोकांना, तर ते कर्ज घेऊन झालं होतं. आणि त्या पलीकडे जर आपल्याला कर्ज हवं असेल तर त्यासाठी एक फंड असतो, त्याचा म्हणजे IMF अंतर्गत एक फंड असतो, एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी. परंतु हा फंड या फंड अंतर्गत जर आपण कर्ज घेत असतो तर आपल्याला IMFकडे काहीतरी गहाण ठेवावं लागतं, म्हणजे तारण ठेवावं लागते. त्यामध्ये आपण बघतो तारण आणि आश्वासन या पद्धती 2 तत्व आहेत. या 2 तत्वाच्या अनुसार एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीमधून आपल्याला अंतर्गत कर्ज घेता येत असते. मग यासाठी आपण बघतो की त्यावेळेचे तत्कालीन काळजीवाहू पंतप्रधान होते चंद्रशेखर होते. त्यांनी 1991मध्ये काय केलं की 67 टन सोनं जे आहे ते तारण म्हणून IMFला पाठवलं. म्हणजे आपण बघतो त्यामध्ये 47 टन सोनं जे होतं ते कुठे होतं, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानमध्ये होतं आणि त्यापैकी 20 टन सोनं जे होतं ते बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये होतं. अशा प्रकारे ते 67 टन सोनं झालं आणि हे सोनं जे आहे ते तारण म्हणून कुठे पाठवलं, IMFकडे पाठवलं. त्याच्या बळावर IMFने आपल्याला कर्ज पुरवठा केला. म्हणजे मित्रांनो, आपण बघतो की चंद्रशेखर सरकार आहे त्यांनी IMFला आश्वासन आणि तारण या 2 गोष्टीच्या तत्वावर IMFने आपल्याला या 2 तत्वावर आपल्याला कर्ज पुरवठा केला. परंतु हा कर्ज पुरवठा फेडण्यासाठी म्हणजे कर्ज फेडण्यासाठी आपल्याला भारतामध्ये सुधारणा करणे गरजेचं होतं. त्यासाठी आपण बघतो भारतामध्ये नवीन धोरणं राबवणे गरजेचे होते. म्हणजेच आपण बघतो मित्रांनो की तारणाची जबाबदारी चंद्रशेखर सरकारने उचलली आणि आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी मात्र 21 जून 1991ला पदभार सांभाळलेल्या नवीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारवर आली. मित्रांनो, जसं हे सरकार सत्तेत आलं म्हणजे नरसिंह राव हे जे नवीन पंतप्रधान झाले आणि या सरकारने काय केलं, मनमोहन सिंग जे होते त्यांना वित्तमंत्री केलं. 23 जुलै 1991 ही डेट अतिशय महत्त्वाची आहे. 23 जुलै 1991ला वित्तमंत्र्यांनी म्हणजेच कोण, मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण राबवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि नव्या युगाचा प्रारंभ करणारे नवीन औद्योगिक धोरण जे आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जुलै 1991ला जाहीर केलं आणि येथून भारताच्या मुक्त अर्थव्यवस्थेकडे जाणारा प्रवास सुरू झाला. म्हणूनच मित्रांनो, PV नरसिंह राव आहे त्यांना आर्थिक उदारीकरणाचे जनक असे म्हणतात आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये आपण बघतो LPG म्हणजे काय, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. त्याला आपण उदारीकरण, निजीकरण, जागतिकीकरण. निजीकरण त्याला आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो, म्हणजे त्याला खाजगीकरण असं सुद्धा म्हणतात आणि जागतिकीकरण आहे त्याला वैश्वीकरण असं सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, आपण बघतो उदारीकरण आहे. उदारीकरण म्हणजे नेमकं काय होते, मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला गोष्टी सांगते ह्या नेमकं काय काय होते म्हणून. उदारीकरण आहे, उदारीकरणामध्ये जे काही अर्थव्यवस्थेमधील जे काही क्षेत्र आहेत सर्व क्षेत्र त्यामधील निर्बंध कमी केले जातात आणि त्यामध्ये काय होते, नियंत्रण जे आहे ते शिथिल केले जाते. त्याच्यामुळे काय होते, शिथिलीकरण प्रक्रिया आहे त्याला आपण उदारीकरण असं म्हणतो. आणि आता उदारीकरण झाल्यानंतर दुसरा टप्पा असो त्याला प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण किंवा निजीकरण असं सुद्धा म्हणतात. त्यामध्ये नेमकं काय होते, अनुत्पादक क्षेत्र आहे म्हणजे
सरकारच्या बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याचशा संस्था असतात किंवा उद्योग असतात जे अनुत्पादक असतात, त्यांच्यावर सरकार खर्च करत असते, परंतु त्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पादन भेटत नाही. मग अशा क्षेत्रातील गुंतवणूक काढून घेतली जाते, म्हणजे अनुत्पादक क्षेत्रातील शासकीय गुंतवणूक काढून घ्यावी लागते. याला आपण प्रायव्हेटायझेशन असं म्हणतो, खाजगीकरण असं म्हणतो. आणि तिसरा टप्पा असतो जागतिकीकरण. आणि जागतिकीकरण काय असते, अल्टिमेट गोल असते, म्हणजे आपण बघतो अर्थव्यवस्थेचं लक्ष असते आणि यामध्ये जे डायरेक्शन असते, म्हणजे आपण बघतो मित्रांनो की उदारीकरण जे आहे ते डायरेक्शन आहे, परंतु नेमका आपला आणि खाजगीकरण त्याचा रूट आहे. आणि शेवटचं उद्देश काय, आपलं अल्टिमेट गोल काय, तर जागतिकीकरण हे आपलं अल्टिमेट गोल असते. आणि जागतिकीकरण म्हणजे काय असते, तर यामध्ये व्यापारीदृष्ट्या जग जवळ येणे, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. म्हणजे यामध्ये आपण बघतो एकाच वेळी संपूर्ण जगाचा आणि जगातील लोकांचा विचार केला जातो, यालाच आपण जागतिकीकरण असं म्हणतो. अशा प्रकारे हे महत्त्वाचे धोरण आहेत. आणि LPG धोरण आहे ते PV नरसिंह राव यांच्या सरकार असताना ह्या गोष्टी झाल्या, म्हणून यांना आर्थिक उदारीकरणाचे जनक असे म्हणतात. तर मित्रांनो, आपण बघतो PV नरसिंहराव सरकार आहे यांच्या काळामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, ती म्हणजे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. आणि ही अतिशय महत्त्वाची आहे. याबद्दल आपण सेपरेट लेक्चरसुद्धा घेतलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. लिंक मी जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं 73व्या घटनादुरुस्तीनुसार 11वी अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आली आणि त्यानुसार किती विषय आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तसंच 74वी घटनादुरुस्ती आहे. 74व्या घटनादुरुस्तीमुळे 12वी अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आली आणि 12व्या अनुसूचीमध्ये किती विषयांचा समावेश आहे हे सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कमेंट करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PV नरसिंहराव यांच्याबद्दल त्यांचं बुक आहे द इनसायडर. कोणतं बुक आहे, द इनसायडर. आता महत्त्वाचे मागील जे पुस्तकं सांगितले मी, जे काही भारतरत्न प्राप्त विजेते आहे त्यांचीसुद्धा पुस्तकं आणि त्या डेट आणि ते महत्त्वाच्या त्यांच्या संबंधित गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला MS स्वामीनाथन आहे त्यांच्याबद्दल डिटेल माहिती बघायची आहे. तर MS स्वामीनाथन हे 53वे भारतरत्न प्राप्त विजेता आहेत, म्हणजे विजेता आहेत आणि त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. भारतीय कृषी क्षेत्रामध्ये योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आपण बघतो मित्रांनो, MS स्वामीनाथन होते ते एक कृषी वैज्ञानिक होते आणि त्यांचे कोणत्या राज्याशी ते संबंधित होते, तर तामिळनाडू हे राज्य आहे त्याच्याशी ते संबंधित होते. आणि त्यांचं निधन कधी झालं, तर 28 डिसेंबर 2023 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आपण बघतो त्यांना हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण, तर MS स्वामीनाथन हे आहेत. तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे की भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोण आहेत, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी सांगायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोण आहेत, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता स्वामीनाथन यांच्याबद्दल डिटेल माहिती सांगते की त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. कोणकोणते पुरस्कार, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. आणि आता त्यांना भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ असा की देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारासहित जे काही नागरी पुरस्कार आहेत, म्हणजे 4ही नागरी पुरस्कार प्राप्त असलेले किंवा असणारे हे व्यक्ती झालेले आहेत. कोण, MS स्वामीनाथन. मग असे कोणकोणते व्यक्ती आहेत की ज्यांना 4ही नागरी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, मग अशा व्यक्तींची लिस्टमध्ये आपण बघतो बिस्मिल्ला खान आहेत, भीमसेन जोशी आहेत, भूपेन हजारिका आहेत आणि MS स्वामीनाथन यांचंसुद्धा नाव त्यामध्ये आता ॲड करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, ही ॲडिशनल माहिती आहे जी मी माहिती काढली की 4ही नागरी पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोण आहेत, तर बिस्मिल्ला खान आहे, भीमसेन जोशी आहे, भूपेन हजारिका आणि MS स्वामीनाथन. अशा प्रकारे आपण माहिती बघितली. तर मित्रांनो, यांचं एक बुकसुद्धा आहे. बुकचं नाव काय आहे, तर 15 इयर्स ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन हे यांचं बुक आहे. कोणाचं बुक आहे, MS स्वामीनाथन यांचं बुक आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर मित्रांनो, MS स्वामीनाथन आहे त्यांच्याबद्दल एक हिस्ट्रीसुद्धा आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. काय आहे, जगामध्ये आपण बघतो की जगामध्ये जे हरित क्रांती आहे त्याचे शिल्पकार कोण, नॉर्मन बोरलॉग आहेत. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जे आहे ते जगामधले म्हणजे जगामधील जे काही क्रांती घडून आली होती हरित क्रांती, त्याचे शिल्पकार आपण बघतो अमेरिकेमधील मेक्सिको हे ठिकाण आहे. आणि मेक्सिको आपण बघतो या ठिकाणी 1964मध्ये त्यांनी गडद हिरवा रंग असलेल्या बुटक्या जाती, त्याला खताला प्रतिसाद देणाऱ्या जाती ज्या आहेत अशा जाती उत्पन्न केल्या. अशा जातींचा शोध लावला, म्हणजे संकरित जातींचा. आणि त्यामध्ये गव्हाच्या उत्पादनात प्रचंड क्रांती झाली. आणि त्यामुळेच आपण बघतो की जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत त्यांना ओळखतो. आणि याबद्दल डॉक्टर नॉर्मन बोरलॉग आहेत त्यांना 1990चा नोबेल पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. मग अशाच वेळेस आपण बघतो की अशाच प्रकारचं रिव्हॉल्युशन भारतामध्ये घडून येण्यासाठी काही गोष्टी आहेत. त्यामध्ये आपण बघतो स्वामीनाथन यांनी आणि त्यांच्यासोबत शिवरामनसुद्धा होते.
तसंच आपण बघतो ज्यावेळेस भारतामध्ये हरित क्रांती झाली तो काळ होता लालबहादूर शास्त्री त्यावेळेस पंतप्रधान होते आणि केंद्रीय कृषी मंत्री होते सुब्रमण्यम. आणि आपण बघतो स्वामीनाथन हे शास्त्रज्ञ आणि त्यांच्यासोबत शिवरामन यांनी एक कार्यगट नेमला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आराखडा तयार केला गेला होता. तर मित्रांनो, इथे आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना आपण का ओळखतो, कारण त्यांनी काय केलं होतं, भारतीय वातावरणामध्ये मेक्सिकन जाती आयात केल्या होत्या. जशी मेक्सिकोमध्ये क्रांती झाली होती, मग मेक्सिकन जाती कोणत्या होत्या त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. जसं लर्मा रोजो आहे, सोनालिका 64 आहे, कल्याण सोना आहे, हे बियाणं 64-65 त्यांनी भारतामध्ये त्यांना म्हणजे उपलब्ध झालं. तर मित्रांनो, आपण बघतो त्यांनी हे ज्या जाती आणल्या मेक्सिकोतून, परंतु ह्या जाती सर्व शेतकऱ्यांना पुरणार होत्या का? पण त्यासाठी चाचण्या घेणं गरजेचं होतं की ह्या जाती खरंच भारतीय वातावरणामध्ये सूट होतील का, त्यामधून उत्पादन निघेल का. मग यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चाचण्या घेतल्या आणि त्यांनी मित्रांनो काय केलं तर गव्हाची पहिली संकरित जात तयार केली आणि ती कोणती होती, PV18 ही गव्हाची जात आहेत, सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. यावर प्रश्न पडू शकतो, महत्त्वाची जात आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाताची त्यांनी तैवानमधून एक जात आणली होती आणि त्याच्यापासून मग नंतर भारतामध्ये संकरित भाताच्या जाती तयार करण्यात आल्या होत्या. आता ती जात कोणती आहे तर तायचन नेटिव्ह 1 ही भाताची जात आणली होती, तैवानमधून आणली होती. कुठून आणली होती? तैवानमधून. आणि त्यापासून संकरित जाती तयार केल्या होत्या आणि त्यापैकी एक संकरित जात कोणती आहे तर जया ही संकरित जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत हरित क्रांतीशी रिलेटेड. आणि अशा प्रकारे हरित क्रांती कधी झाली तर 1965-66 या दरम्यान हरित क्रांती झाली. आणि त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? लालबहादूर शास्त्री हे होते. केंद्रीय कृषी मंत्री कोण होते? सुब्रमण्यम होते. अशा प्रकारे काही गोष्टी आहेत, तर लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, ही जी हरित क्रांती आहे प्रामुख्याने गहू आणि भात या पिकांमध्ये झाली. आणि मित्रांनो, ही हरित क्रांती होण्याच्या आधी आपण बघतो की भारतामध्ये प्रचंड अन्नधान्याची कमतरता होती आणि भरपूर लोकांवर उपासमारीचे दिवस होते. आणि अशातच मित्रांनो लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये ही हरित क्रांती घडून आली आणि त्यांनी एक नारासुद्धा दिला आहे, जय जवान जय किसान. आणि हा त्यांचा महत्त्वाचा नारा आहे. तर मित्रांनो, आपण बघत होतो की 65-66 ही हरित क्रांती झाली. मित्रांनो, जशी हरित क्रांती झाली तसं गहू आणि भात यांचं पिकांचं उत्पादन वाढलं. देशामध्ये प्रमुख अन्नधान्य उपलब्ध झालं. त्यामुळे भारताला जी अन्नधान्याची आयात होती ती थांबवावी लागली. म्हणजे 1971 भारताने अन्नधान्याची आयातसुद्धा थांबवली आणि प्रथम धान्यसुद्धा निर्यात केलं. कधी? 1975. अशा प्रकारे मित्रांनो एम एस स्वामीनाथन त्यांच्याशी रिलेटेड हिस्ट्रीसुद्धा आपण बघितली. म्हणजेच मित्रांनो, आपण येथे 2024 मिळालेले भारतरत्न पुरस्कार मिळालेले सर्व जे काही विजेते आहेत त्यांच्याबद्दल माहिती कव्हर केली. आता समोर आपल्याला कोणकोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि ज्यावर प्रश्न पडू शकतात अशा व्यक्तींची माहिती घ्यायची आहे. मित्रांनो, ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ज्यावर प्रश्न पडू शकतात अशांची लिस्ट मी इथे केलेली आहे. आता मी तुम्हाला एक गोष्टी एक्सप्लेन करते. सुरुवातीला आपण बघतो 1954 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत. नंतर डॉक्टर चक्रवर्ती राजगोपालाचारी, तसंच चंद्रशेखर वेंकटरमण आहे. या तिघांना 1954 सर्वप्रथम आपण बघतो भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, 1954 मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहे, म्हणजे हे पहिले प्राप्तकर्ता होते आणि पहिले उपराष्ट्रपती होते, म्हणून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारी, आता यांच्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवं. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. मी काय म्हटलं, माझ्या स्टेटमेंटकडे लक्ष द्या. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत? डॉक्टर चक्रवर्ती राजगोपालाचारी. तर मित्रांनो, यांनासुद्धा काय झालेलं आहे, भारतरत्न प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर वेंकटरमण जे होते ते पहिले वैज्ञानिक होते, त्यांनासुद्धा भारतरत्न प्राप्त झालेला आहे. तुम्हाला प्रश्न पडू शकतो की पहिले वैज्ञानिक कोणते होते की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, तर चंद्रशेखर वेंकटरमण आहे, यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. कधी? 1954. तर मित्रांनो, पुढे आपण बघितलं 1955 पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, जे पहिले पंतप्रधान आहेत, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर मरणोत्तर पहिला पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर 1966 लालबहादूर शास्त्री यांना मरणोत्तर पहिला पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे आपण बघतो पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कोणाला तर लालबहादूर शास्त्री यांना. 1962 डेट मागे पुढे झाले आहेत. 1962 राजेंद्र प्रसाद, जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते, त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तसंच मित्रांनो, भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना 1971 भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
तर 1980मध्ये मदर टेरेसा आहेत यांना नोबल शांती पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे अशा कोण आहे की जो नोबल विजेता की त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तर त्या कोण आहेत? मदर टेरेसा आहेत. 1980मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, समोर आपण बघतो पहिले गैर भारतीय कोण आहे की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. ते आहेत खान अब्दुल गफार खान 1987. यांच्याशी संबंधित एक मस्त हिस्ट्रीसुद्धा आहे, परंतु इथे लेक्चर एक्सटेंड होईल. तर आपण समोर बघतो मित्रांनो. तर मित्रांनो, भीमराव आंबेडकर आहेत आणि भीमराव आंबेडकर आहे पहिले कायदा मंत्री. त्यांना 1990मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच नेल्सन मंडेला आहेत. नेल्सन मंडेलाला आपण काय म्हणतो? दक्षिण आफ्रिकेचे गांधी असं म्हणतो आणि त्यांना नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. मग मित्रांनो, असा सुद्धा प्रश्न पडू शकतो, असे कोणते व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि भारतरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे? असा सुद्धा तुम्हाला ट्रिकी प्रश्न विचारू शकतात. म्हणून ह्या बाकीच्या त्यांच्याशी रिलेटेड गोष्टीसुद्धा माहिती असायला हव्यात की नेल्सन मंडेला यांना नोबेल पुरस्कार प्राप्त विजेते ते आहेत आणि तसंच आपण मागे बघितलं होतं मदर टेरेसा आहेत, त्यासुद्धा नोबेल पुरस्कार प्राप्त विजेते आहेत आणि या दोघांनासुद्धा आपण बघतो की भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. समोर आपण बघतो मित्रांनो वल्लभभाई पटेल आहे. 1991चा वल्लभभाई पटेल यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते आणि भारताचे पहिले उपप्रधानमंत्री म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा प्रकारे मित्रांनो वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आपण माहिती बघितली. तर मित्रांनो, MPSC प्रिलिम्सला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबद्दल आपण बघतो स्टॅच्यू ऑफ युनिटी यावर प्रश्न विचारला गेला होता. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल तुम्हाला ज्या काही गोष्टी माहिती असतील त्या कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. कुठे आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, त्याची उंची वगैरे, हाईट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आता समोर आपण बघणार आहोत APJ अब्दुल कलाम. APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा 1996चा भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कशासाठी देण्यात आला? अंतरिक्ष अनुसंधान याच्यासाठी APJ अब्दुल कलाम यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच मित्रांनो सुब्बू एम लक्ष्मी आहेत आणि सुब्बू एम एस लक्ष्मी आहेत. त्यांना पहिल्या भारतीय संगीतकार आहेत, त्यांनासुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नंतर आपण बघतो अमर्त्य सेन आहेत आणि हे इकॉनॉमिस्ट होते, यांनासुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अमर्त्य सेन यांना कधी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? 1999मध्ये. त्याच्यानंतर रविशंकर आहेत, त्यांनासुद्धा 1999मध्ये हिंदुस्तान शास्त्रीय संगीत याच्याशी रिलेटेड ते होते, म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2001मध्ये लता मंगेशकर, हे डेट महत्त्वाचे मित्रांनो. 2001मध्ये लता मंगेशकर यांना भारताची कोकिळा म्हणून आपण म्हणून त्यांना ओळखतो, तर त्यांनासुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2014मध्ये सचिन तेंडुलकर आहेत, यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या कशासाठी? तर मित्रांनो खेळ या श्रेणीसाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि यांच्याबद्दल आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक कमी वयामध्ये भारतरत्न पुरस्कार प्राप्त विजेते ठरले आहेत कोण? सचिन तेंडुलकर. तर मित्रांनो ज्यावेळेस त्यांनी भारतरत्न स्वीकारला त्यावेळेस त्यांचे वय काय होते असा सुद्धा घुमून फिरून प्रश्न विचारू शकतात, कारण त्यांच्याबद्दल एक आपल्याला माहिती आहे की सगळ्यात कमी वयात, मग कोणत्या वयात असताना त्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. म्हणून कमेंटमध्ये प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समोर आपण बघतो 2015चा जो भारतरत्न पुरस्कार होता तो कोणाला देण्यात आला? अटल बिहारी वाजपेयी यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की भूपेन हजारिका आहे, प्रणव मुखर्जी आहेत आणि नानाजी देशमुख आहेत, यांना 2019चे जे काही भारतरत्न पुरस्कार आहेत ते मिळालेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे भारतरत्न पुरस्कार आपण बघितले आणि 2024चे मी ऑलरेडी आधीच कव्हर केलेले आहेत. मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबद्दल सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी इथे कव्हर करण्यात आलेल्या आहे, परंतु आणखी काही महत्त्वाचे की पॉईंट आहे मी जे तुम्हाला रिवाईज करते. तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं भारतरत्न पहिले प्राप्तकर्ता कोण? सी राजगोपालाचारी, एस राधाकृष्णन आणि CV रमन. नंतर आपण बघतो भारतरत्न प्राप्त करणारे पहिले वैज्ञानिक कोण? CV रमन. लक्षात ठेवा. पहिले प्रधानमंत्री कोण? जवाहरलाल नेहरू. कधी? 1955मध्ये मिळाला. मरणोत्तर भारतरत्न प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण? लाल बहादूर शास्त्री.
तसंच भारतरत्न प्राप्त करणारी पहिली महिला कोण? इंदिरा गांधी. कधी मिळाला? 1971. डेटसुद्धा लक्षात ठेवा कारण की महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच आपण बघतो मित्रांनो की भारतरत्न प्राप्त पहिले विदेशी कोण? खान अब्दुल गफार खान हे जे आहे ते पहिले विदेशी आहेत. मग दुसरे विदेशी कोण हे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तसंच मित्रांनो आपण बघतो पहिले खिलाडी म्हणजेच खेळाडू आणि सगळ्यात कमी वयामध्ये भारतरत्न प्राप्त पुरस्कार विजेते कोण आहे? सचिन तेंडुलकर आहेत. त्यांना 2014 भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो भारतरत्न पुरस्कारावर तुम्हाला प्रश्न कसे पडू शकतात की प्रश्न आता एवढा सगळा डेटा तुम्हाला माहिती आहे, मग अशा वेळेस लॉजिकल काही प्रश्न असतात ते प्रश्न विचारू शकतात किंवा एका डेटामधून ॲनालिसिसमधून काही प्रश्न निघतात ते विचारू शकतात. जसं की आता मी तुम्हाला सांगते की एकूण किती महिला आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो आपण बघतो भारतरत्न प्राप्त महिला विजेत्यांमध्ये इंदिरा गांधी, मदर तेरेसा, अरुणा असफ अली, MS सुब्बुलक्ष्मी, लता मंगेशकर यांचा समावेश होतो. तर भारतरत्न प्राप्त राष्ट्रपती कोण कोण आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सर्वपल्ली राधाकृष्ण, राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, VV गिरी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी यांचा समावेश होतो. यांची इयर्ससुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच मित्रांनो आपण बघतो भारतरत्न प्राप्त महाराष्ट्रातील व्यक्ती किती आहेत? तर 9 व्यक्ती आहेत एकूण. आपण त्यामध्ये बघतो महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. त्यांनी वयाच्या शताब्दीमध्ये आपण बघतो 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार यांना मिळाला होता. म्हणजे इथे 1958 ही डेट सांगितली आहे. म्हणजे 1958 त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला असेल? 1858 झाला असेल. तर मित्रांनो समोर आपण बघतो की महाराष्ट्रातले जे काही व्यक्ती आहेत त्यामध्ये पांडुरंग वामन काने आहे, आचार्य विनोबा भावे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, जमशेदजी टाटा आहेत, लता मंगेशकर आहे, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, भीमसेन जोशी हे काही महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत ज्यांना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापर्यंत पुरस्कार जे आहेत ते निलंबित किंवा रद्द कधी कधी झाले ते 1977 ते 1980 दरम्यान, तसंच 1992 ते 1995 दरम्यान आणि आपण बघतो 2020 ते 23 या दरम्यान पुरस्कार वितरित करण्यात आले नाही. म्हणजे 20ला, 21ला, 22ला आणि 23ला या 4 वर्षामध्ये सुद्धा पुरस्कार भारतरत्न पुरस्काराने कुणालाही सन्मानित केलं गेलं नाही. मित्रांनो आपल्याला भारतरत्न प्राप्त जे काही विजेते आहेत त्यांना कोणत्या प्रकारचे लाभ मिळतात यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर हे सुद्धा हा सुद्धा टॉपिक कव्हर करायचा आहे. तर लक्षात ठेवा इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्समध्ये 7A या क्रमांकावर त्यांना स्थान मिळते. भारतात मोफत पहिल्या वर्गातील विमान व रेल्वेचा प्रवास त्यांना मोफत मिळतो. तसंच टॅक्समधून सूट भेटते. 50 पेन्शन आहे ते 50% मिळते. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनास ते हजर राहू शकतात. त्यांना Z प्रकारची सिक्युरिटी मिळते. आता Z प्रकारची सिक्युरिटी काय आहे ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसंच मित्रांनो गणतंत्र दिवस आहे, प्रजासत्ताक दिवसाचे प्रमुख अतिथी म्हणून त्यांना बोलवण्यात येते आणि त्यांच्या एका नातेवाईकाला सरकारी नोकरी मिळते. अशा प्रकारे भारतरत्न प्राप्त जे काही विजेते असतात त्यांना अशा प्रकारचे लाभ मिळतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण भारतरत्न पुरस्कार हा टॉपिक कव्हर केला. राष्ट्रीय पुरस्कारामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामध्ये काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत, काही कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत आणि लॉजिकल गोष्टी आहेत, तसेच डेट आहेत. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि यावर प्रश्न पडू शकतो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटी आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रश्न घेऊ. तर आता प्रश्नाचा टाईम आलेला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला जमली तर तुमचं एक सेल्फ ॲनालिसिस होईल आणि प्रश्नाची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे की पहिला प्रश्न आहे भारतरत्न प्राप्त विजेत्यांना किती राशी प्रदान करण्यात येते? या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर द्या. दुसरा प्रश्न आहे भारतरत्न प्राप्त पहिले विदेशी कोण? हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तिसरा प्रश्न आहे 15 इयर्स ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे? कोणत्या भारतरत्न विजेत्याशी संबंधित आहे हे सांगा. त्याच्यानंतर आपण बघतो पुढचा प्रश्न क्रमांक 4 मरणोत्तर भारतरत्न प्राप्त पहिले विजेते कोण? त्याच्यानंतर त्यांचं इयरसुद्धा कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघतो पाचवा प्रश्न 2024 भारतरत्न पुरस्कार प्राप्त चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? ते कमेंटमध्ये सांगा. डेटसुद्धा सांगा. पुढचा प्रश्न आहे 6वा कर्पूरी ठाकूर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? त्या डेटसुद्धा सांगा कधी होते म्हणून. पुढचा प्रश्न आहे पुढचा आणि शेवटचा महत्त्वाचा प्रश्न PV नरसिंह राव यांच्या काळामध्ये कोणत्या वित्तमंत्र्यांनी उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण राबवण्याचा कार्यक्रम जाहीर केला आणि तो केव्हा केला? हे कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या प्रश्नांचं ॲनालिसिस जर तुम्हाला समजलं, प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला लिंक लागली आणि प्रश्नांची उत्तरे जर आली तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा फायदा
अशा प्रकारे मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटेड माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ लिंक शेअर करा. भेटूया अशाच नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये पुढील भागात. तर तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.